नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जगभरातील अर्थकारण, तंत्रज्ञान, भूराजकारण आणि उद्योग विश्वातील मोठ्या हालचालीचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि भविष्यातील संधीवर होत असतो. आजच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच 4 आणि परस्परांशी जोडलेल्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. मध्य पूर्वेतील तणाव, अमेरिकेतील AI राजकारण, हॉलिवूडमधील ऐतिहासिक विलिनीकरण आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग. चला तर मग सुरुवात करूया सर्वात संवेदनशील आणि जागतिक पातळीवर परिणाम करणाऱ्या घडामोडीपासून. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली. हल्ल्यानंतर राजधानी तेहरानसह इतर शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. या कारवाईमुळे मध्य पूर्वेत तणावाची पातळी झपाट्याने वाढत आहे. आधीच इस्रायल गाझा संघर्ष, लेबनॉन सीमा वाद, सिरियातील अस्थिरता यामुळे हा प्रदेश नाजूक स्थितीत होता. त्यात आता इराण थेट केंद्रस्थानी आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. इराण हा दररोज सुमारे 30 ते 35 बॅरल कच्चे तेल उत्पादन करणारा देश आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यात त्याचा सुमारे 3 ते 4% इतका वाटा आहे. दिसायला हा आकडा लहान असला तरी जागतिक तेल बाजारात पुरवठ्यातील अगदी 1 ते 2% तूट देखील मोठा भाववाढीचा धक्का देऊ शकतो. त्यातच जगातील जवळपास 20% कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझ समुद्रधुनीतून होते. ही समुद्रधुनी इराणच्या भौगोलिक नियंत्रणाच्या जवळ आहे. येथे तणाव वाढल्यास जहाज वाहतुकीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरात सुमारे $72 ते $75 प्रति बॅरल इतकी वाढ झाली आहे. तणाव आणखी वाढल्यास हा दर $85 ते $100 पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इतिहास पाहिला तर 2019 मध्ये सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावरील हल्ल्यानंतर तेलाचे दर काही दिवसातच 15% वाढले होते. म्हणजेच हा बाजार अतिशय संवेदनशील आहे. तेल दरात 10% वाढ झाली तर तेल आयात करणाऱ्या देशांच्या खर्चात अब्जावधी डॉलर्सची भर पडते. याचा थेट परिणाम महागाईवर होतो. सध्या अनेक देशांमध्ये महागाई दर 4 ते 6% दरम्यान आहे. तेल दर वाढल्यास त्यात आणखी 1 ते 2% भर पडण्याची शक्यता आहे. इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. त्याचा परिणाम अन्नधान्य, औद्योगिक वस्तू, बांधकाम साहित्य, खत, प्लास्टिक उत्पादन या सर्व क्षेत्रावर होत असतो. जागतिक शेअर बाजारात देखील यामुळे अस्थिरता दिसू शकते. संघर्षाच्या भीतीमुळे निर्देशांक 2 ते 5% घसरू शकतो. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. यामुळे सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये देखील मोठी भाववाढ होण्याची शक्यता असते. डॉलर मजबूत होतो. उद्योन्मुख देशांच्या चलनावर दबाव येतो. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. भारत सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. तेल दर प्रति बॅरल $10 वाढल्यास भारताचे वार्षिक आयात बिल सुमारे 10 ते 15 अब्ज डॉलर्सने वाढू शकते. यामुळे चालू खात्यातील तूट वाढू शकते. रुपया 1 ते 2% कमकुवत होऊ शकतो आणि देशांतर्गत महागाई वाढू शकते. सरकारला इंधनावरील कर कमी करावे लागतील आणि यामुळे महसुलावर ताण येऊ शकतो. एकूणच इराणवरील हल्ला हा केवळ भूराजकीय प्रश्न नाही, तो जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनू शकतो. संघर्ष किती वाढतो आणि किती काळ टिकतो यावर पुढील आर्थिक दिशा अवलंबून असेल. मध्य पूर्वेतील तणावामुळे ऊर्जा आणि सुरक्षाविषयक प्रश्न पुढे आले आहेत आणि यात सुरक्षेच्या संदर्भात आता आपण वळूया अमेरिका, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हा पुढील पिढीचा धोरणात्मक शस्त्रसाठा मानला जात आहे. अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात म्हणजेच AI मध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. ओपन AIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमॅन यांनी अमेरिका सरकारसोबत सुमारे $20 कोटी म्हणजे अंदाजे ₹1600 कोटी या मूल्याचा करार अंतिम केला आहे. हा करार विशेषतः अमेरिकेच्या संरक्षण विभागासाठी करण्यात आला आहे. या कराराचा कालावधी सुमारे 1 वर्षाचा असून पुढील 3 ते 5 वर्षात तो वाढवला जाऊ शकतो. या माध्यमातून ओपन AIची प्रगत AI मॉडेल संरक्षण, गुप्त माहिती विश्लेषण, सायबर सुरक्षा, सॅटेलाइट डेटा प्रक्रिया आणि युद्धभूमीवरील माहिती विश्लेषणासाठी वापरली जाणारी आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट आहेत. आधुनिक युद्ध आता केवळ शस्त्रांनी लढले जात नाही. डेटा, अल्गोरिदम आणि रिअल टाइम विश्लेषण याची भूमिका आता निर्णायक ठरत आहे. सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की AIचा वापर जबाबदारीने केला जाईल. कंपनीने काही ठळक अटी घातल्या आहेत. नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर नजर ठेवण्यासाठी AIचा वापर होणार नाही. तसेच मानवी नियंत्रणाशिवाय स्वयंचलित युद्ध निर्णय घेण्यासाठी AI वापरला जाणार नाही. या अटींना रेड लाईन्स असे संबोधले जाते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एन्थ्रोपिक या AI कंपनी दरम्यान मतभेद वाढल्याची चर्चा आहे. एन्थ्रोपिक ही देखील अब्जावधी डॉलर्स मूल्य असलेली कंपनी आहे. AIच्या सुरक्षाविषयक निकषांवरून सरकार आणि कंपनीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर ओपन AIला मिळालेला हा करार राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा ठरतो. अमेरिकन सरकार दरवर्षी संरक्षण क्षेत्रावर $800 अब्ज पेक्षा अधिक खर्च करते. मात्र AI क्षेत्रामध्ये हे धोरणात्मक पाऊल मानले जात आहे.
भविष्यातील युद्धे, सायबर संघर्ष आणि माहिती युद्ध यामध्ये AI निर्णायक भूमिका बजावू शकते. जिथे AI क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे, तिथे मनोरंजन क्षेत्रात देखील मोठी घडामोड घडत आहे. डिजिटल कंटेंट आणि OTT प्लॅटफॉर्म्समधील स्पर्धा आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. हॉलिवूडमधील 2 दिग्गज मनोरंजन कंपन्या तब्बल $110 अब्ज म्हणजे अंदाजे 9.5 लाख कोटी किमतीचा ऐतिहासिक करार करत आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि पॅरामाउंट स्कायडान्स यांच्यातील या व्यवहारामुळे जागतिक मनोरंजन उद्योगाचे समीकरण बदलू शकते. या व्यवहारात सुमारे $29 अब्ज कर्ज समाविष्ट आहे. पॅरामाउंटने प्रति शेअर $31 बोली लावली, तर नेटफ्लिक्सने $27.75 ऑफर दिली होती. उच्च बोलीमुळे पॅरामाउंटचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. या एकत्रीकरणामुळे नव्या कंपनीकडे 15,000हून अधिक चित्रपट आणि मालिका असतील. हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स, मिशन इम्पॉसिबल, द मॅट्रिक्स यासारख्या लोकप्रिय फ्रँचायझी एकाच छताखाली येणार आहे. यामुळे कंटेंट लायब्ररीच्या ताकदीमुळे स्ट्रीमिंग युद्धात मोठी आघाडी मिळू शकते. HBO मॅक्स, पॅरामाउंट प्लस हे प्लॅटफॉर्म एकत्र आणण्याची रणनीती आखली जात आहे. जागतिक OTT बाजार झपाट्याने वाढत आहे. सबस्क्रिप्शन मॉडेल, जाहिरात आधार स्ट्रीमिंग आणि प्रादेशिक कंटेंट यावर देखील भर दिला जाणार आहे. या व्यवहाराला नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक आहे. अँटी ट्रस्ट तपासणी होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते 2026च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. जागतिक स्तरावर युद्ध, तणाव, AI स्पर्धा आणि कॉर्पोरेट विलिनीकरण यांच्यात भारताची अर्थव्यवस्था कशी कामगिरी करत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा विकास दर 7.7% राहील असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी हा अंदाज 7.4% होता. म्हणजेच नव्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. सरकारने 2011-12 या जुन्या आधार वर्षाऐवजी 2022-23 हे नवीन आधार वर्ष स्वीकारले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सध्याचे बदल अधिक अचूकपणे मोजता येत आहे. उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, सरकारी भांडवली खर्च आणि वाढती देशांतर्गत मागणी याचा वाढीत मोठा वाटा आहे. तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ दर हा 7.8% नोंदवण्यात आला आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर 7%पेक्षा जास्त वाढ हा सकारात्मक संकेत मानला जातो. परदेशी गुंतवणूकदारांना देखील यामुळे विश्वास मिळू शकतो. मात्र तेल दर वाढल्यास, जागतिक अस्थिरता कायम राहिल्यास भारतासमोर आव्हानं उभं राहू शकतात. यामुळे वाढ टिकवण्यासाठी संतुलित धोरणाची गरज आहे. एकूणच आजच्या 4ही बातम्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मध्य पूर्वेतील संघर्ष, ऊर्जा बाजार हलवतो. ऊर्जा बाजार महागाई वाढवतो. महागाईमुळे व्याजदर आणि गुंतवणूक निर्णय बदलतात. त्याचवेळी AI आणि डिजिटल कंटेंट सारख्या नव्या क्षेत्रात देखील जागतिक स्पर्धा तीव्र होते आणि या सगळ्यात भारत आपली वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.